नमस्कार मित्रांनो, आजच्या या भागात मी तुमचे स्वागत करतोय। तर आजचा भाग असा आहे, आपण सकाळपारी लवकरच चाललेलो आहे वैरण आणण्यासाठी, म्हणजे जनावरांना चारा आणण्यासाठी। आणि तुम्ही याच्या आधी दिंडीचे भाग पाहिले, तसे बाकीचे भाग देखील पाहत चला। सर्व भाग एकमेकांशी कनेक्टेड आहेत आणि डिग्रजचा कृष्णाकाठ हे चॅनल एकमेकांशी वेगवेगळे भागाने गुंतलेलं आहे। तर या ठिकाणी जनावरांसाठी चारासाठी मी कोयता घेतला आहे, शिवाय कासरा देखील घेतला आहे, म्हणजे बांधायला दोरी देखील घेतली। आणि या ठिकाणी आम्ही आलो आहे मी आणि भाऊ। तर या ठिकाणी आता कासरा ठेवलेला आहे आणि भाऊ आमचा वैरण काढत आहे। वैरण काढत असताना आमच्या असं लक्षात आलं की या ठिकाणी जी मुलं सकाळी आम्ही पाहायचो लवकर वैरणला किंवा चारा घ्यायला आल्यावर या ठिकाणी मुलं प्रॅक्टिस करायचे। तर या ठिकाणी आले दोन लेडीज प्रॅक्टिसला, म्हणजे व्यायामासाठी आले आहेत। आता मुलं प्रॅक्टिसला जर भरतीची आली तर ती मुलं कुठं प्रॅक्टिस करतील हा प्रश्नच आहे आम्हाला, कारण की मुलं कायम त्या ठिकाणी जो व्यायाम करायची, आम्ही चारा काढत देखील ते देखील पाहणार आहे की आता मुलं आल्यानंतर कुठं प्रॅक्टिस करतात बघूया। आणि या ठिकाणी मी थांबलेलो आहे, तर वैरण भाऊ काढत आहे आणि मी काय करत आहे तर चारा बांधायचं काम आहे माझ्याकडे। आणि मुलं थोड्या वेळाने पाहिले तर मुलं आलेले आहेत आणि मुलं आता यावेळी रस्त्यावर नाही तर इकडे प्रॅक्टिस करणार आहेत। आणि प्रॅक्टिस म्हणजे काय तर रनिंगची प्रॅक्टिस करणार आहेत, कारण की भरतीसाठी प्रॅक्टिस करतात ते मुलं आणि रनिंगची प्रॅक्टिस करणार आहेत। आणि या ठिकाणी मी पाहिलं की देशी भेंडी ही 5 महिन्याची भेंडी आहे मित्रांनो, याला तोडणं सोपं नसते, कारण की हातात कूस वगैरे भरपूर घुसते त्याची। त्यामुळं ही मी भेंडी दुरूनच वैरणच्याच भाऱ्यावर आणून ठेवली आणि भाऊ आमचा ही भेंडी तोडायचं काम करला आहे। तर तो कशा प्रकारे तोडाला आहे ते देखील तुम्ही पाहू शकता की त्याला हात न लावता तो कोयत्याने तोडाला आहे, कारण की इतके जाड त्याचा देठ असतो की डायरेक्ट ते झाड उपडून निघतं पण भेंडी तुटत नाही, इतक्या प्रकारे कठीण असते। आणि त्याला भेंडीला कूसले असते, कूस म्हणजे काटेले असतात छोटे छोटे बारीक बारीक, आणि ते काटे हातात घुसायची शक्यता असते, त्यामुळे एका बाजूने धरून व्यवस्थित हे कापावे लागते। नंतर मात्र किती जरी सावधानता बाळगली तरी मात्र काटा हाताला लागतोच। आणि या ठिकाणी आकाशातून पक्षी फिरत आहे, जसं आकाशातून पक्षी फिरत आहे तसे ही भरतीची मुलं देखील रान तोडवा लागले तिथे, म्हणजे प्रॅक्टिससाठी त्यांनी किती प्रॅक्टिस करायला बघा। झाली त्यांची प्रॅक्टिस सुरू झाली, हे बघा पळाल्या 4 जण मिळून एका लयबद्ध रीतीने एक गाणं लावलं आहे काय तर त्यांनी इन्स्पायरिंग असं। द्या पोराने गाणं लावलं बघ, कसलं तर इन्स्पायरिंग गाणं लावलं काय तर ब्राझील, आणि पोरं लागली पळायला। पळताना बरीच मुलं इन्स्पायरिंग असं गाणं लावतात आणि ऐकतात, ते गाणं लावून लागली बघ शेत तोडवायला। त्यांची प्रॅक्टिस पाहत पाहत सावधानपूर्वक भेंड्या मी आता या वैरणच्या भाऱ्यामध्ये ठेवत आहे, कारण त्याला कूस असते आणि किती जरी सावधानपूर्वक ठेवले तरी देखील हाताला कुशी लागतेच बघा। तुम्हाला दिसेल की हाताला कूस घुसलेली आहे भेंड्यांची, कारण ही प्युअर देशी भेंडी आहे, 5 महिन्यातनं एकदाच येते आणि ह्याचे सालीचं कालवण करत नाहीत, पूर्ण तोडून ह्या भेंडीच्या फक्त बिया घेतल्या जातात आणि बियाचंच कालवण केलं जातं आणि अतिशय छान असं होतं। आता वैरणच्या भाऱ्यामध्ये मी ही बांधलेली आहे आणि आता या ठिकाणी बिटल दिसलं आहे मला, हे बघा शेतकऱ्यांचा मित्र बिटल किडा, हा आळी किळे किडे वगैरे सगळे खात असतो शेतातील आणि शेतकऱ्यांचं संरक्षण करत असतो। आणि ही 4 मुलं जशी शेत तोडवाले आहेत तसे आपण इथे आलो आहे। आणि या ठिकाणी मला दिसलं आहे आपट्याचं झाड, म्हणजे हे सोन्याचं झाड, ज्याला सोन्याची पानं म्हणली जातात। आणि बसवेश्वर मंदिरावरून दसऱ्या दिवशी याचीच पाने उधळली जातात, दसऱ्याला सोनं देवळावर टाकतात, ते ह्या झाडावर नेतात। दसऱ्याच्या दिवशी बसवेश्वर मंदिरावरून जे सोने उधळलं जाते, म्हणजे आपट्याची पानं उधळली जातात, तर त्याचा भाग देखील आहे तो पहा। आणि हे तेच झाड आहे दसऱ्याच्या वेळी पूर्णपणे सवळलेलं असते, कारण की लोकांनी नेलं असतं सर्व पाने आणि आता पूर्णपणे पुन्हा फुटून तयार व्हायला लागले। दसरा आता पुढे 2 महिन्यात आहे, दसऱ्याच्या वेळा पूर्ण झाड हे होते, सवळून पाक रिकाम होते, दसरा गेला की पूर्ण आणि हायच होते। दसऱ्या दिवशी ते पूर्ण झाड सवळलं जातं, कारण की लोक सगळे त्याचे फांद्यावर काढून नेतात, काही विकतात, काही बसवेश्वर मंदिरावरून उधळतात, ते तर तुम्हाला माहितीच आहे। आणि आता या ठिकाणी मी आणि भाऊ थोडंसं फिरायला लागलो शेतातून, का तर आम्हाला चाऱ्याची थोडी कमतरता भासत आहे। दोघे जण आम्ही चारा न्यायला आलो आहे म्हटल्यावर 2 भारे तर न्यावं लागतील, एक भाऱ्याने काय होणार नाही, आपले 2 जनावर आहेत आणि एक लहान रेडी देखील आहे। तर आता या ठिकाणी चारा आम्ही हुडकत असताना आम्हाला दिसलं की मुलं प्रॅक्टिस तर तिथं करायला लागलेत आणि आता आम्हाला चारा एक दिसलेला आहे या ठिकाणी। तर म्हटलं हा चारा जो दिसला आहे हा एकच चारा आहे, पण तो चारा घे आणि हा चारा आम्ही आता तोडून घेणार। पण यावेळी सकाळी लवकर आल्यामुळे दवबिंदू मात्र सगळ्या चाऱ्यावर आहेत, चारा पूर्णपणे दवबिंदू न्हावून निघाला आहे। आणि ही प्रॅक्टिस करणारी मुलं 3 जण आहेत बहुतेक, एक जण दमला वाटतं, 3घांचा स्टॅमिना मात्र राहिलेला आहे अजून टिकून। आणि इन्स्पायरिंग असं गाणं लावलं आहे त्याने, चक दे ओ चक दे इंडिया असं गाणं आम्हाला बारीक आवाजात ऐकू आले। आणि हे गाणं ऐकत ऐकतच सर्वजण मस्तपैकी हे 3 जण आणि 1 जण फुडणे आलाय बहुतेक, 3 जण दमली नाहीत, 1 जण दमलाय जरा, एकटा फुडणे यायला लागलाय।
चला तर आता भावाने देखील आपला सापडलेला चारा तोडलेला आहे आणि या चाऱ्यात मात्र पाणी लय आहे, कारण की सकाळी पहाटेची वेळ असल्यामुळे आम्ही सकाळी 7 वाजता वैरण काढत आहे, त्यामुळे दवबिंदू भरपूर पडले आहे, त्यामुळे पूर्णपणे चारा ओला आहे. आपण जितक्या सकाळी लवकर चारा आणायला जाऊ तेवढ्या लवकर दवबिंदू असतात आणि दवबिंदूने पूर्णपणे भिजलेला असता चारा. पण जसे जसं उशीरनं जाऊ तसं ऊन होईल तसंच दवबिंदू उडून जातात. पण आम्ही सकाळी लवकर आलेलो आहे म्हणून चारा बघा, चाऱ्यातून किती पाणी पडत आहे, टपटप पडत आहे बघा सगळं पाणी. म्हणजे चारा हा पूर्णपणे ओला आहे. हे बघा पाणी किती प्रत्येक चाऱ्यातून निघून पडत आहे. लय पाणी पडायला ईशान्या. जितक्या लवकर सकाळी जाईल तितक्या लवकर पाणी जास्त असते. मग थोडा वेळ थांबलो आम्ही, कारण की पाणी थोडं पडून दिलं, कारण की वैरण ओली पुन्हा अंगाला लागाय नको. आणि भाऊ आता गाडी घेऊन जाणार आणि नेहमीप्रमाणे मी चालत जाणार आणि मला या ठिकाणी थोडासा वैरणचा डाग देखील लागलेला आहे, कारण की हिरवी वैरण पाणी आणि दवबिंदू असल्यामुळे जरा चिघळी गेली वैरण खांद्यावर आणि त्यामुळे जरा डाग लागला आहे. आता भाऊ काय करणार, हा गाडी घेऊन जाणार या ठिकाणी आणि मी पुन्हा रस्त्याने चालत दिग्रजच्या कृष्णाकिनारी म्हणजे आपल्या गावाला जाणार. आणि हा एकटाच राहिला आहे बहुतेक. हा पूर्णपणे धापा टाका लागला आहे. तिघंजण पूर्णपणे दमलेत आणि एकटा धापा टाकत पळायला लागला आहे. आता भाऊ वैरण घेऊन गेला आणि मी चालत आता त्याच्या मागे दिग्रजच्या कृष्णाकिनारी. आपलं दिग्रज गाव 2 किलोमीटर आहे इथून आणि पायाला लागलेली माती स्वच्छ केली. आणि आता भाऊ कोण लिफ्ट देते का, लिफ्ट भेटली तर ठीक, नाहीतर 2 किलोमीटर आपला चालतच जावं लागणार आहे. पाहिलं मागं पुढे कोण नाही आहे आणि प्रॅक्टिस करणारी मुलं ती तेवढी दमून थकून बसलेली आहेत. आणि आता मी चाललो चालत दिग्रज गावला म्हणजे दिग्रजच्या कृष्णाकिनारी आपल्या घराकडे. साधारण चालत मी आता एक अर्धा किलोमीटर आलो आहे, अजून कुठली गाडी आली नाही. तशी शक्यता कमीच आहे. या रोडनं आडवाट आहे ना गावातली, या रोडनं शक्यतो गाड्या येत नाहीत. तरी बघूया एखादी गाडी आली तर आपण गावापर्यंत आपल्याला लिफ्ट मिळते का. लिफ्ट तर अजून मिळालं नाही, पण जाताना रस्त्यामध्ये दिसलं आम्हाला काय तर मला दिसलं पळसाचं झाड. खूपच आयुर्वेदिक झाड असते आणि खूप जुनं, साधारण 50-60 वर्षापूर्वीचं झाड आहे ते. पळसाचे पाने 3च, पळसाला पाणी 3, पळसाचं झाड आहे बघा मित्रांनो. आणि या वाटेने साधारण 1 किलोमीटरभर आलो, अजून पण कोण आलं नाही गाडीला आडवं. इथे कोणतरी फार्म हाऊस तयार केलं आहे डॉक्टरांनी सांगलीतल्या. पळसाला पाणी 3च. किती जुनं झाड आहे बघा मित्रांनो पळसाचं. साधारण 60-70 वर्षापूर्वी झाड असेल, कारण त्याला वाढ लई कमी असत्या. हे बघा 3 पानं आहेत. पळसाचं झाड आहे, आयुर्वेदिक झाड आहे. 1 2 3, पळसाला पाने 3च. चला आता पुढे गेल्यानंतर साधारण पुन्हा 1 किलोमीटर गेल्यानंतर एक गाडी येताना दिसली मागून आणि गाडीला हात केल्यानंतर ओळखीचे दिसले. तर आपले काका एक जण होते दिग्रजच्या कृष्णाकाठी राहणारे, त्यांना हात केल्यानंतर लगेच गाडी थांबवली त्याने. आणि आता गाडीवर बसून आपण थोडा अंतर जाणार. मौजे दिग्रज 2 किलोमीटर, इथून पुढे 2 किलोमीटर आपलं गाव आहे. आणि आपण आलोय साधारण चालत एक अर्धा 1 किलोमीटर आलतो. तर या ठिकाणी चप्पल देखील घाण झाले आणि चप्पल आम्ही नेहनं वैरण काढायला सकाळी पावसामध्ये, कारण की दवबिंदू पडले होते आणि दवबिंदूमुळे चप्पल लागले, चप्पलला चिखल वगैरे लागला आहे. तर या ठिकाणी मित्रांनो ज्या वाटेने दिंडी गेलेली आहे पंढरपूरला त्या वाटेनेच मी पुन्हा चाललेलो आहे. या वाटेने दिंडी गेलेली आहे बघा. तर मागच्या भागात तुम्ही पाहिला असेल. आणि पंचकल्याण पूजेचा भाग इथेच झाली. पंचकल्याण दिग्रजच्या कृष्णाकाठची पूजा आता 10-12 वर्षानंतरच पूजा होते, त्यामुळे पंचकल्याण पूजेचे भाग देखील पहा. आणि दिग्रजच्या कृष्णाकिनारी आता काकाच्या गाडीवरून मी आलेलो आहे एकदम गल्लीच्या जवळ आणि उतरलो आहे. आणि उतरून गाडीवरून मी आता गल्लीमध्ये जात आहे. या ठिकाणी बघा तुम्ही, ही आमची गल्ली आहे दिग्रजच्या कृष्णाकाठी आणि घरासमोर आलेलो आहे मी. ही पूर्णपणे गल्लीच्या तोंडाशी आलेलो आहे आणि घराच्या समोर आलेलो आहे. इथं हे आपलं घर आहे मित्रांनो. घराला आपला भाऊ फॅब्रिकेशन करत असल्यामुळे फॅब्रिकेशननं त्यानं गेट देखील घराला चांगलंसं केलेलं आहे. आणि या ठिकाणी भाऊ हातपाय धुवा लागला आहे आणि मी देखील आलेलो आहे. आता पाय राड झाला, चप्पल घालून उगाच गेलो. गोट्यामध्ये गेल्या सुरुवातीला भावाचं आपल्या ॲल्युमिनियमचं दुकान आहे, तर ते ॲल्युमिनियमचे फॅब्रिकेशन करतो आहे, वेल्डिंगचं देखील काम करतो आहे. तर या ठिकाणी पुन्हा गोट्यात गेल्यानंतर आता जनावरांना इथं वैरण आणून टाकले आहे आम्ही आणि जनावरं हाक देत आहेत की वैरण आणली आहे म्हणून. काय पाहिजे हा नुसता खायला पाहिजे व्हय, नुसता खायला पाहिजे. चला तर मित्रांनो उद्या भेटू एका वेगळ्या भागात. दररोज काही ना काही तर भाग येतात. तर दिग्रजचा कृष्णाकाठ पाहत चला, खुश राहा, सुरक्षित राहा.